नमस्कार. एकादशीच्या कीर्तनासाठी इंदूने श्रीकला आणि पोपटराव दोघांना आमंत्रित केलेलं असतं. पोपटराव इंदूच्या तोंडावरच म्हणत असतो, ए इंदू, काय समजलीस तू आम्हाला? तुझ्या त्या फालतू कार्यक्रमाला आम्ही दोघं येणार? अगं, तुला वाटलं तरी काय, अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आम्ही येत नसतो. त्यावर मात्र इंदू म्हणत असते, पोपटराव, विठूच्या वाडीत राहायचं आणि विठूच्या वाडीच्या नियमाविरोधात वागायचं, हे असं नाही चालणार हा? त्यावर पोपटराव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आम्ही तुला तुझ्या वाड्यातून बाहेर काढलं, त्याचा आता बदला घेतेस की काय? त्यावर श्रीकला म्हणत असते, त्याचा बदला काय घ्यायचा? लवकरात लवकर या वाड्यातून तुला हकलून आम्ही स्वतः एंट्री करणारच आहोत. त्यावर पोपटराव हसत असतो आणि म्हणत असतो, अगं, हे स्वप्न का पाहतेस तू? जे स्वप्न पूर्ण होणारच नाहीये, असं स्वप्न पाहून स्वतःला त्रास का द्यायचा? त्यापेक्षा इंदू, आता तू आणि तुझी ती फॅमिली कायमच रस्त्यावर राहण्याचं स्वप्न बघा. त्यावर इंदूने शेवटी असं म्हटलेलं असतं, श्रीकला, तुझ्या या बापाला समजवण्याचा प्रयत्न तर मी केलाय, आता शेवटी तू ठरव काय करायचं ते. त्यावर श्रीकला म्हणत असते, आधी तर या वाड्यात उभं राहून शहाणपणा करणं बंद कर इंदू. आता आम्ही दोघं आहोत आणि तू एकटी. मनात आलं ना तर आत्ताच्या आत्ता तुझी गचांडी धरून इथेच तुला बांधून ठेवू शकतो. त्यावर इंदू म्हणत असते, अच्छा, एवढी मस्ती आली का तुला? माझ्याच या वाड्यामध्ये तुम्ही दोघं मला बांधून ठेवणार? बघ बघ, जरा हात तरी लावून बघ. त्यावर मात्र श्रीकलाची हिंमत होत नसते इंदूला हात लावायची. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, नाही ना, नाही झाली ना हिंमत, मग बोलायची हिंमत सुद्धा करायची नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला, मी इथे तुम्हा दोघांना एकादशीच्या कीर्तनाचे निमंत्रण द्यायला आली आहे. तुम्ही दोघं त्या कार्यक्रमाला आलेच पाहिजेत. त्यावर श्रीकलाने असं, चल हट, आम्ही नाही येणार, असं म्हणत इंदूला फटकारलेलं असतं. इंदू म्हणत असते, ठीक आहे, मी पण तेवढीच हट्टी आहे. मी ठरवलं तर ठरवलं, तुम्ही दोघांनी त्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. बाकी तुम्ही येणार नाही म्हणताय ती गोष्ट वेगळी. त्या कार्यक्रमाच्या वेळेला बघते ना मी तुम्ही कसे येत नाही ते. असं बोलून आता इंदू तिथून निघालेली असते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. श्रीकला आणि पोपटराव बोलून बोलून कंटाळलेले असतात. श्रीकला म्हणत असते, बाबा, काय वाटतं तुम्हाला, या इंदूने आपल्याला जी काही धमकी दिली आहे, खरंच ही धमकी ती पूर्ण तर करणार नाही ना? त्यावर पोपटराव म्हणत असतो, श्रीकला, त्या मामुलीशा इंदूला तूही घाबरलेस? त्यावर श्रीकला म्हणत असते, म्हणजे तूहीचा अर्थ काय बाबा, तुम्ही सुद्धा घाबरलात की काय? त्यावर पोपटराव शब्द जपून वापरत असतो, म्हणत असतो, नाही ग, ते चुकून बोललो मी काय तिला घाबरलेलो नाहीये. त्यावर श्रीकला म्हणत असते, बाबा, पण ती डेंजर आहे एवढं मात्र खरं, आपल्याला तिच्याकडून सावध राहायला पाहिजे. त्यावर पोपटराव म्हणत असतो, अगं नको काळजी करूस, तुझ्या या बापाला 1760 ट्रिक माहिती आहेत. आत्ता एका ट्रिकने तिला मी चांगलंच गार करू शकतो, पण नको, गावातल्या लोकांना उगाचच आपल्या विरोधात संशय यायचा. आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. इकडे आपण पाहतोय आता इंदूने एकादशीच्या कार्यक्रमाच्या दिवशी भला मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी तिने अधोक्षज, पप्या, आणखी एका व्यक्तीची मदत घेतलेली असते. अधोक्षज म्हणत असतो, इंदू, नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? त्यावर इंदू म्हणत असते, आधी दोघांना येऊ दे. आणि मग पप्या तिथे आलेला असतो, आणखी एक व्यक्तीही आलेला असतो. इंदूला अधोक्षज म्हणत असतो, बोल आता, आम्हा तिघांना कळलंच पाहिजे की काय चाललंय तुझ्या मनात. त्यावर मात्र आता इंदूने सांकेतिक भाषेमध्ये या तिघांना स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. सगळं काही नीट ऐकल्यावर पोपटरावला आता आपण चांगलंच गार करू शकतो याची खात्री तिघांना पटलेली असते. लगेचच आता
अधोक्षज म्हणत असतो, इंदू आता तर तू काही काळजीच करू नको. बरोबर आम्ही त्या रत्नाचा तो प्रॉपर व्हिडिओ शूट करतो. आणि अशातच आता शेवटी इंदूने या तिघांना बरोबर कामाला लावलेलं असतं आणि एके ठिकाणी विंजे सरकारने या रत्नाला बोलण्यात गुंडाळून तिथपर्यंत आणलेलं असतं आणि पाठीमागून इंदू आणि मोठ्या बाईंनी अचानकपणे दोरखंडाचा वेढा घालत रत्नाला बांधलेलं असतं आणि तिच्या घशामध्ये तोच अर्क ओतलेला असतो, जो अर्क प्यायल्यानंतर माणसाचं स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण राहत नाही. रत्ना थोडा वेळ एकदम गडबडलेली असते. मग शेवटी इंदू रत्नाशी बोलू लागते, काय मग रत्नाबाई, कसं वाटतंय आता? त्यावर रत्ना म्हणत असते, कसं वाटतंय म्हणजे? आणि अशातच आता शेवटी इंदूला कळालेलं असतं, फायनली रत्नाचं आता रत्नाच्या मेंदूवर नियंत्रण नाहीये. आणि अशातच आता अधोक्षज लांबून सगळं काही व्हिडिओमध्ये शूट करत असतो. रत्नाला इंदूने वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. रत्ना त्याचं जसं तसं खरं उत्तर देत असते. मोठ्या बाई पुढे येतात आणि म्हणत असतात, काय गे रत्ना, सांग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? गोपाळ बरोबर काय घडलं होतं आत्ताच्या आत्ता सांग. त्यावर रत्ना स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करते. अगदी सुरुवातीपासून रत्नाने सुरुवात केल्यामुळे इंद्रायणी, अधोक्षज आणि बाकी दोघंजण आणि मोठ्याबाईंना एकदमच मोठा धक्का बसतो. कारण त्या दिवशी गोपाळला मारण्यासाठी स्वतः श्रीकला आणि तिचा तो नालायक बाप पोपटराव या दोघांनी जीवाची बाजी लावलेली असते. आणि शेवटी गोपाळला तो अर्क पाजून या दोघांनी मारून टाकलेलं असतं. आता रत्ना सगळं काही स्वतःच्या तोंडाने ओकत असते. हे मात्र प्रॉपर व्हिडिओमध्ये इंदूने अधोक्षजला शूट करायला सांगितल्यामुळे अधोक्षजने प्रॉपर शूट केलेलं असतं. आता या गोष्टीची पुसटशी ही कल्पना अजिबातच त्या श्रीकला आणि पोपटरावला नसते. रत्ना आज या इंदूच्या तावडीत असल्यामुळे अर्काच्या प्रभावामुळे ती सगळं काही इंदूच्या समोर असलेल्या अधोक्षजच्या कॅमेऱ्यामध्ये ओकून जाते. अधोक्षजने बनवलेला व्हिडिओ आता अधोक्षजने इंदूच्या तावडीत दिलेला असतो. इंदू म्हणत असते, वाह वा अधोक्षज, आज जे तू काही काम केलंयस ना, खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आता स्तुती बास झाली, कार्याला सुरुवात कर. लवकरात लवकर त्या श्रीकला आणि पोपटरावचा बँड वाजव. त्यावर श्रीकला म्हणत असते, जी हुजूर मेरे आका. अशातच आता विठूच्या वाडीमध्ये एकादशीचं कीर्तन ज्या दिवशी असणार असतं तो दिवस उजाडलेला असतो आणि सगळेच गावकरी आता त्या कीर्तनाला आपली उपस्थिती दर्शवत असतात. पण त्या ठिकाणी इंदूने आमंत्रण केलेल्या श्रीकला आणि पोपटराव या जोडीने अजूनही एंट्री घेतलेली नसते. त्यामुळे श्रीकलाचं आता काय करायचं हा फायनली विचार इंदूने आधीच करून ठेवलेला असतो. इंदू लगेचच आता आपल्या 2 माणसांना पाठवत श्रीकलाला चांगलंच बांधून खेचत फरफटत त्या कीर्तनाच्या ठिकाणी घेऊन आलेली असते. सगळ्यांसमोर श्रीकलाचा आज जबरदस्त असा अपमान इंदूने करताच गावातले लोक आता इंदूला म्हणत असतात, वा इंदू वा, खरंच तू नुसतं कीर्तन नाही तर फायटिंग सुद्धा करू शकतेस आणि वेळ पडली तर अशा नराधमांना शिक्षाही करू शकतेस, हे आज सिद्ध झालं. त्यावर इंदू म्हणत असते, खरं तर या श्रीकलाची आणि हिच्या बापाची खरी कहाणी आज तुमच्यासमोर उघड करून ठेवायची आहे. या बापलेकीने आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत खूप त्रास दिलाय. खरं तर या बापलेकीला आता या विठूच्या वाडीत राहायचा अधिकारच नाहीये. त्यामुळे या दोघांची रवानगी आज लवकरात लवकर तुरुंगात कशी करता येईल याची मी पूर्णपणे सोय केलेली आहे. तेवढ्यात आपण पाहतोय श्रीकला म्हणत असते, इंदू जरा जास्तच माजली आहेस तू, जराही विचार करू नकोस आम्हा बाप लेकीच्या विरोधात जायचा, नाहीतर मातीत मिसळले जाशील. त्यावर इंदूला असं बोलावं लागतं की ए श्रीकला, बघ माझ्याबरोबर एवढी पब्लिक असताना तू मला मातीत मिसळण्याची भाषा करतेस.
आता जर एक आवाज दिला ना तर गावातले सगळेच तुझ्या विरोधात जातील आणि तुझं नामोनिशाण राहणार नाही. त्यावर श्रीकला म्हणत असते, असं तुला वाटतंय? खरं तर या गावामध्ये आमच्या बाप लेकीच्या विरोधात जाण्याची हिंमत एकाही व्यक्तीमध्ये नाहीये. त्यावर मात्र इंदू म्हणत असते, कसला भंपक अविश्वास गणा ठेवतेस ग तू? असा विचारही करू नकोस. माझ्या फक्त एका बोलण्याने तू नेस्तनाभूत होशील. त्यावर श्रीकला हसत असते आणि म्हणत असते, जे शक्य नाहीये ना ते बोलायचं सुद्धा नाही. कारण मला चांगलंच माहिती आहे, तू जरी मला इथे बांधून आणलं असशील ना तरी माझे बाबा पोपटराव शांत बसणार नाहीत. यवाना त्यांनी मला सोडवण्यासाठी आणि तुला कायमस्वरूपी संपवण्यासाठी काही ना काही प्लॅन केलाच असेल. त्यावर मात्र आता अधोक्षज मागून दांडका घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय म्हणालीस तू? माझ्या इंदूला संपवण्याचा प्लॅन तुझा बाप करत आहे? मग तर त्याला आणि तुला यमसदनी पाठवण्याचा फायनली निर्णय मला घ्यावाच लागेल. त्यावर मात्र गावातले लोक म्हणत असतात, अधोक्षज महाराज, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही सुरुवात तर करा, आम्ही ह्याची शेवट करून टाकतो. त्यावर इंदू म्हणत असते, थांबा, कुणीही काही करायची गरज नाहीये. ही फक्त आपल्याला भडकवण्याचं काम करते. त्यामुळे कुणीही अशा गोष्टीच्या खडापर्यंत जाऊ नका ज्याने आपल्या सगळ्यांनाच त्रास होईल. अशातच आता श्रीकला म्हणत असते, आलं ना तुझ्या लक्षात की नुकसान फक्त तुम्हा लोकांचंच आहे जर मला आणि माझ्या बापाला भिडण्याचं काम केलं तर. त्यावर इंदूला आता थेट चीड आलेली असते आणि ती बोलू लागते, आता बघ श्रीकला, मी कसा तुझा बँड वाजवते. आणि अशातच आता श्रीकलाने थेट आता पोलिसांना बोलवलेलं असतं. अचानकपणे आलेल्या पोलिसांना पाहून श्रीकला म्हणत असते, अगं काय करणार आहेस तू? काय सांगणार आहेस पोलिसांना? आणि पोलीस तरी आम्हाला का म्हणून हात लावतील? त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, श्रीकला जरा धीर तर धर, इतकी ओशाळल्यासारखी का वागतेस तू? त्यावर मात्र आता श्रीकलाला काय बोलावं सुचत नसतं आणि श्रीकला मूग घेऊन गप्प असते. पोलीस म्हणत असतात, काय झालंय? का बोलवण्यात आलंय आम्हाला इथे? त्यावर इंदू म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, खरं तर या श्रीकलाने एक अशा प्रकारचं अर्क बनवलं होतं जे अर्क आमच्या गोपाला पाजून हिच्या बापाने आणि हिने आमच्या गोपाला ठार मारलंय. त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते, उगाचच काही स्टोरी बनवून सांगू नकोस. पोलीस तुझ्या स्टोरीवर विश्वास ठेवणार नाहीत. पोलिसांना सबळ पुरावा लागतो, कारण कायदा हा पुराव्याशिवाय चालत नाही. त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, अगदी बरोबर बोलताय श्रीकला तुम्ही, कायद्याला पुरावाच लागतो. इंदू, काही पुरावा आहे का तुमच्याकडे? त्यावर इंदू 2 मिनिटं स्तब्ध उभी राहते. अशातच आता श्रीकला बोलू लागते, पाहिलं इन्स्पेक्टर साहेब, या इंदूने तुमचा फक्त वेळ फुकट दवडलाय. आता तर तुम्हाला कळून चुकलं ना, या इंदूकडे कोणताच पुरावा नाहीये. ही तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा वेळ फुकट दवडते. कायद्याचा वेळ फुकट दवडल्याप्रकरणी तुम्ही हिला अटक करा. त्यावर मात्र अधोक्षज म्हणत असतो, इंदू काय चाललंय तुझं? तू या लोकांना पुरावा का दाखवत नाहीयेस? त्यावर मात्र आता श्रीकला म्हणत असते, तोत्र्या गप्प बस ना, पुरावा असेल तर दाखवेल ना. तू पण या इंदू बरोबर पोलिसांचा वेळ फुकट दौडणारस का? आणि अशातच आता शेवटी अधोक्षजला तोत्र्या बोललेलं इंदूला अजिबातच आवडलेलं नसतं. इंदूने साटकन पोलिसांसमोरच श्रीकलाचे गाल रंगवलेले असतात. श्रीकला म्हणत असते, ए इंदू, माझ्यावर हात उचलतेस? माझ्यावर विसरलेस का? मी आणि माझ्या बापाने तुम्हा दिग्रसकरांना तुमच्याच वाड्यातून हाकलून रस्त्यावर आणलंय, रस्त्यावर. त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते, हो ना, आठवत आहे मला, विसरले नाहीये. पण आजच्या आज अगदी मानाने आम्ही दिग्रसकर पुन्हा आमच्या वाड्यामध्ये एंट्री करणार आहोत आणि तुझ्या बापाला आणि तुला तुरुंगाची हवा खायला तुरुंगात जावं लागणार आहे. त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, मी मगाशी म्हणाले होते ना, ही फक्त तुमचा वेळ वाया दबडते. अजूनही हिला कळत नाहीये की पुराव्याशिवाय माझ्या विरोधात काहीच होऊ शकत नाही.
त्यावर इन्स्पेक्टर चिडतात, इंद्रायणी खरंच आता जर तुम्ही आणखी आमचा वेळ फुकट दवडण्याचा प्रयत्न केला ना तर या प्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करू. त्यावर इंद्रायणीने असं म्हटलेलं असतं, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला पुरावा हवाय ना, हा घ्या, माझ्याकडे सबळ पुरावा आहे. आणि इंदूने तो व्हिडिओ दाखवलेला असतो जो अधोक्षजने शूट केलेला असतो. तो व्हिडिओ इन्स्पेक्टर साहेबांनी पाहिलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की रत्ना अर्क प्यायल्यामुळे सगळं काही खरं खरं सांगत असते की पोपटराव आणि श्रीकला या दोघांनी मिळून गोपाळला अर्क पाजलेला असतो आणि गोपाळ हा त्या नशेमध्ये असल्यामुळे पोपटराव आणि श्रीकलाला त्याचा गवाळ आवळून मारण्याचा खूप सोपा प्रयत्न करता आलेला असतो. हे सगळं आता इन्स्पेक्टर साहेबांनी पाहिल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. थेट इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, श्रीकला हे काय आहे सगळं, म्हणजे खरंच इंद्रायणीकडे सबळ पुरावा आहे, गोपाळला ठार मारण्यामध्ये तुम्हा दोघांचा हात आहे. त्यावर श्रीकला तो पुरावा पाहून चांगलीच हादरलेली असते. श्रीकलाची बोबडी वळते आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब लेडी कॉन्स्टेबलला म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता श्रीकलाच्या हातात बेड्या ठोका आणि तिच्या त्या बापाला देखील बेड्या ठोकून तुरुंगात फरफटत आणा. आणि अशातच आता गावकऱ्यांसमोर श्रीकला आणि पोपटरावची चांगलीच वरात निघालेली असते. श्रीकलाला आता इंदू म्हणत असते, काय मगातपासून तुला असं वाटत होतं की आम्ही हरतोय, पण कशी एका झटक्यात बाजी पलटवली. तुला काय वाटलं पुरावा नव्हता की काय आमच्याकडे? अरे आम्ही त्या रत्नाला बांधून तिच्या तोंडात अर्काची बॉटल ओतून तिच्याकडनं सगळं वधवून घेतलंय. रत्ना ही आता आमच्याच तावडीत आहे. त्यावर मात्र आता श्रीकला स्वतःशी बोलत असते, या रत्नाने तर पार वाट लावली आहे. आणि अशातच आता रत्नाला माफीचा साक्षीदार करून तिने केलेल्या मदतीची इंद्रायणीने हात जोडून विनंती केलेली असते की तुम्हाला यापुढे काही लागलं तर सांगा. आणि अशातच आता रत्ना म्हणत असते, मला नव्हतं माहिती हे श्रीकला आणि पोपटराव या हद्दीपर्यंत जातील. एखाद्या माणसाचा जीव घेणं खरंच चुकीचं आहे, माणसाला त्रास दिला ते पण चुकीचं आहे. आता या लोकांची साथ सोडून मी चांगल्या भविष्यावर विचार करणार आहे. मित्रांनो, आजच्या भागामधून तुम्हाला काय योग्य वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. वेलकम टू